दिवस 29. अटळ निर्धार. दिवस पुढे सरकत होते, पण मुघल छावणीत अत्याचारही वाढत होता. देहावर प्रहार होत होते, यातना वाढत होत्या. पण त्या वेदनांपेक्षा मोठा होता एक विचार. समोर होते छत्रपती संभाजी महाराज. त्यांच्या मनात एकच ठाम भावना होती, मी झुकलो तर स्वराज्य झुकेल. दिल्लीचा बादशाह औरंगजेब सतत प्रयत्न करत होता. त्याला विजय हवा होता, पण त्याला हळूहळू जाणवत होतं हा राजा तुटू शकतो पण वाकणार नाही. कैद असूनही छत्रपती संभाजी महाराज पराभूत नव्हते, कारण शत्रू त्यांचं शरीर जखमी करू शकत होता पण त्यांचा विचार तोडू शकत नव्हता. इतिहासात फार थोडे क्षण असे असतात जेव्हा एक माणूस संपूर्ण पिढ्यांसाठी प्रेरणा बनतो, आणि त्या क्षणी छत्रपती संभाजी महाराज फक्त छत्रपती नव्हते, ते स्वाभिमानाचं प्रतीक बनले होते. हा होता दिवस 29. मृत्यू जवळ असूनही न ढळणाऱ्या छत्रपतींचा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.